आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच बदलापुरात जनता संवाद मेळावा घेण्यात आला। यावेळी बदलापुरातल्या नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित लेखी समस्या मांडल्या। महावितरण तसंच पालिका अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी या जनता संवाद मेळाव्याला उपस्थित होते। येत्या 8 ते 10 दिवसात नागरिकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलं। बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराच्या समस्यांमध्येही भर पडली आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन दामले यांनी आपल्या कार्यालयात जनता संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्याला नगरपालिका, महसूल अधिकारी, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसंच इतर काही विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यात सर्वाधिक तक्रारदारांची संख्या ही महावितरण विरोधात होती। भरमसाठ येणारी वीज बिलं आणि स्मार्ट मीटरची सक्ती या विरोधात पुन्हा एकदा बदलापूरकरांनी या जनता संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आवाज उठवलाय। तसंच नगरपालिका आणि इतर विभागांशी निगडित समस्याही नागरिकांनी मांडल्या। नागरिकांकडून या समस्या लेखी स्वरूपात घेत कॅप्टन आशिष दामले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करत येत्या 8 ते 10 दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी दिलं। तसंच हा जनता संवाद मेळावा एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता सातत्याने या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही देखील कॅप्टन दामले यांनी यावेळी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमचे मंत्री असतील, नेते असतील, पुढारी असतील ते त्या ठिकाणी जनता संवाद हा कार्यक्रम घेत असतात आणि बदलापूर शहरातल्या नागरिकांचे अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून प्रश्न लक्षात घेता आपण सुद्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये अशाच प्रकारचा एक जनता संवाद कार्यक्रम घ्यावा असं आमच्या विचाराधीन होतं। मग आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे उपनगराध्यक्ष आणि सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील, त्यांनी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावे हाच ह्याच्या मागचा हेतू होता आणि म्हणून आज हा जनता संवाद कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे। अनेक समस्या या लोकांच्या आहेत, मग नगरपालिकेशी निगडित असतील, MSCBशी निगडित असतील, वॉटर सप्लायशी असतील, अशा वेगवेगळ्या समस्या नागरिकांच्या आहेतच। पण थेट त्या वेळेत तेवढ्या स्टिप्युलेटेड टाइम मध्ये ते काम झालं पाहिजे आणि तातडीने या विषयांवर मार्ग निघाला पाहिजे, यासाठीचा हा जनता संवाद आहे। आम्ही प्रत्येक गोष्टी जेवढ्या तक्रारी आल्या त्याचं व्यवस्थित अनालिसिस करून संबंधित विभागाकडे एका टाइम फ्रेम मध्ये ही कामं पूर्ण झाली पाहिजेत आणि नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे। त्यांचं काम जे आदरणीय दादांनी आम्हाला शिकवलेलं आहे की आलेलं काम जर जेन्युइन असेल तर त्याचा जागीच तुकडा पाडायचा। त्याच अनुषंगाने आज दादांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी नागरिकांची कामं तातडीने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। निश्चितपणे ह्याचा फॉलोअप सुद्धा आम्ही घेऊ आणि साधारणपणे दर 20 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी हा जनता संवाद सुरू राहील। नागरिकांना आज ज्या तक्रारी आल्या त्या पुढच्या, ज्याप्रमाणे मी सांगितलं की एका स्टिप्युलेटेड टाइम मध्ये, एका टाइम फ्रेम मध्ये झालं पाहिजे, त्याचा सुद्धा आढावा आमचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी घेतील आणि तशा सूचना या जनता संवादाच्या आधी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत की जे काम तुमच्याकडे सोपवलं जाईल त्याचा फॉलोअप घेऊन पुढच्या 10 दिवसात, 15 दिवसात ही कामं मार्गी लागली आणि पुढच्या जनता संवादाच्या वेळेस जर 100% मधली 70, 75, 80% कामं ही पूर्ण झालेली असली तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यश आहे असं आम्ही मानतो। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।